रिलेशनशिपमध्ये असताना अनेकांना असं वाटतं की दोघांनी सतत संपर्कात असायला हवं. रोज बोलणं, मेसेज करणं, भेटणं आणि प्रत्येक गोष्ट शेअर करणं हेच नात्याचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती थोडी स्पेस मागते, थोडा वेळ स्वतःसाठी हवा आहे असं सांगते, तेव्हा दुसऱ्या व्यक्तीला लगेच वाटू शकतं की कदाचित प्रेम कमी झालं आहे. पण प्रत्यक्षात प्रत्येक व्यक्तीचं स्वतःचं एक वेगळं आयुष्य, विचार आणि भावना असतात. काही वेळा माणसाला स्वतःसाठी थोडा वेळ हवा असतो, स्वतःच्या कामांसाठी, मित्रांसाठी किंवा फक्त मन शांत ठेवण्यासाठी. याचा अर्थ असा नसतो की त्या व्यक्तीला नातं नकोय किंवा ती व्यक्ती दूर जात आहे. अनेक वेळा स्पेस न दिल्यामुळे नात्यात ताण निर्माण होऊ शकतो. सतत लक्ष ठेवणं, प्रत्येक गोष्टीची माहिती मागणं किंवा नेहमीच उपलब्ध राहण्याची अपेक्षा ठेवणं यामुळे नातं थकवणारं वाटू लागते. अशा वेळी थोडी स्पेस दिली तर नातं अधिक आरामदायक आणि नैसर्गिक राहू शकतं. खरं तर स्पेस मागणं म्हणजे नात्यापासून पळ काढणं नाही, तर स्वतःला समजून घेण्यासाठी थोडा वेळ घेणं असतं. जर नात्यात विश्वास आणि समजूतदारपणा असेल तर स्पेसमुळे नातं कमकुवत होत नाही, उलट ते अधिक मजबूत आणि संतुलित बनू शकतं.